12 वर्ष तुम्ही एखाद्याच्या प्रॉपर्टीच्या पोझिशनमध्ये आहे, 12 वर्ष तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये राहिले आहात आणि आता तुम्ही असं म्हणता सिव्हिल कोर्टात येऊन की तुम्ही त्या प्रॉपर्टीवरती तुमचा हक्क गाजवता आणि तुम्ही म्हणता की याचं टायटल आणि ही प्रॉपर्टी आमच्या नावावर करण्यात आली पाहिजे, कोर्टाकडे ही मागणी करता, तर ही कुठल्या केसमध्ये तुम्ही करू शकत नाही. सपोज तुम्ही टेनंट आहात आणि लँडलॉर्डच्या परमिशननी तुम्ही राहत आहात त्या प्रॉपर्टीमध्ये, 12 वर्ष तुम्ही ती प्रॉपर्टी एन्जॉय केली आहे, तुमचं पोझिशन आहे त्या प्रॉपर्टीवर, तर या कंडिशनमध्ये तुम्ही त्याचे ओनर होऊ शकत नाही. कारण की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने 2024चं लेटेस्ट जजमेंट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की ब्रिज नारायण शुक्ला वर्सेस सुरेश कुमार हे केस होती. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण सांगितलं आहे की परमिसिबल किंवा परमिशननी जर आपण राहत आहोत कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये तर तुम्ही त्याचे ओनर होऊ शकत नाही. ते फक्त तुम्ही टेनंट आणि लँडलॉर्ड ही रिलेशनशिप तुमची असते, तुम्ही त्याचे ओनर होऊ शकत नाही आणि ॲडवर्स पोझिशन हे तुम्ही क्लेम करू शकत नाही. ते असते परमिसिबल किंवा परमिसिव्ह पोझिशन, त्याला तुम्ही ॲडवर्स पोझिशन असं म्हणू शकत नाही. तर आता 2024 नंतर जर सपोज तुम्ही ह्या ॲडवर्स पोझिशनची केस घेऊन येतात आणि तुम्ही लँडलॉर्ड आणि टेनंट आहात तर हे आता तुम्ही करू शकणार नाही. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.